हे काय आहे ते मी तुम्हाला दाखवते। अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हे शिजतं। हे खूप चांगले स्पून आहेत, कारण कसं होतं की ग्रिल करायसाठी मी ना रोटी मेकर यूज करते। तर कृष्णा सकाळी उठल्यानंतर मी त्याच्यासाठी पहिला खाऊ बनवत आहे। तर ड्रायफ्रुट्स आणि मखाना हे रोस्ट करून मी त्याची पावडर बनवली आणि त्यापासून मी त्याचा खाऊ बनवते। तर चला आपण त्याचा खाऊ बनवूयात। तर थोडीशी पावडर मी अशी गरम करून घेते आणि मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून शिजवून घेते। अगदी थोड्याशा पाण्यामध्ये हे शिजतं। खाऊ खायला चला 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 खाऊ खायला। कोणाला खाऊ पाहिजे? पिल्लूला? मामा घे ग। बुक्स बघत? अरे वा केवढे बुक्स आहेत। बसा बसा बसा, बुक्स वाचायचे। येस, खाऊ खायचे आता? हा, भूक लागली तुला? हा, बसा मग खाऊ खाऊ। तर कृषीला फीड करण्यासाठी आम्ही अशा प्रकारचा जो सिलिकॉनचा स्पून असतो तो आम्ही वापरतो। असे त्याच्याकडे दोन आहेत, हा एक आणि अजून एक ब्लू कलरचा। हे खूप चांगले स्पून आहेत, कारण कसं होतं की ह्याच्या सिलिकॉनच्या असल्यामुळे हे दाताला लागण्याचे किंवा असं काहीही त्याचा त्रास होत नाही लहान मुलांना। इझी टू यूज आहेत आणि कृषीला ते खूप आवडतात। आणि प्लस त्यांचं डिझाईन असं बनवलेलं आहे की ते खाली असे ठेवायची गरज लागत नाही, म्हणजे ते कंटामिनेट होत नाहीत। ते असं ठेवलं की त्याचं काम बनून जातं। सो आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये घर घेऊन आम्ही हा स्पून त्याला वापरतो। जरा एक घास खा बळा। आयशा, खाऊ कसे? खाऊ पान नाही पाहिजे, खाऊ छान आहे। अरे अरे बाबा, सिक्स मारायचे बाळा, सिक्स सिक्स। तर लंचसाठी आज मी बनवणार आहे छोले। तर त्यासाठी हे छोले मी रात्रभर भिजत ठेवले होते। तर आता त्याची तयारी करून घेते। लंच तयार होईपर्यंत अभिजितनं कृषीला छान खेळवलं आणि झोपवलंही। आज लंच मध्ये बनवलेलं आहे छोले आणि भटुरे आणि मस्त असा बेत आहे। जिरा राईस पण बनवलेला आहे। कृष्णा झोपलेला आहे स्टोलर मध्ये आणि तो झोपल्यामुळे आम्हाला लंच शांतपणे करता येईल, नाहीतर तो जर जागा असेल तर तो आम्हाला नीट शांतपणे खाऊ देत नाही। लंच झाल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून ब्रेकफास्ट काउंटर किचन टॉप स्वच्छ करून घेतला। सर्व भांडी डिशवॉशरला लावून घेतली। त्यानंतर कृष्णाच्या खाऊची वेळ झाली, मग त्याला खाऊ घातले। त्यानंतर संध्याकाळी कृष्णा क्रिकेट खेळत होता। आजकाल त्याला क्रिकेटची खूप छान आवड लागलेली आहे। तो क्रिकेट खेळतोय तोपर्यंत मी चहा बनवायला घेतला, कारण संध्याकाळचा चहा हा मॅन्डेटरी असतो। सायंकाळी 7 वाजता मग मी डिनरची प्रिपरेशनला सुरुवात केली। तर आज डिनरसाठी बनवलेला आहे पनीर सँडविच। त्याची प्रिपरेशन करते मी। ग्रिल करायसाठी मी ना रोटी मेकर यूज करते। तर तुम्ही पाहू शकता किती छान इव्हनली ग्रिल झाले। तर मी सँडविच बनवण्यासाठी पनीरची भुर्जी करून घेतली आणि त्यामध्ये मी घालते मोझरेला चीज। अगदी सिंपल अशी रेसिपी आहे, खूपच छान। तर झालं, ह्या ब्रेडला मी काय केले, पिचको असतो मॅगीचा सॉस तो लावून घेतला आहे। त्यावरती मी पनीर भुर्जी जी केलेली आहे ती स्प्रेड करून घेतली आणि त्यावरती मी चीज टाकले, मोझरेला चीज। आणि आता हा दुसरा ब्रेड त्याच्यावरती लावते। थोडंसं तूप टाकणार आणि त्याच्यावरती व्यवस्थित ग्रिल करून घेणार। अगदी इव्हनली ग्रिल होतं आणि बनवायसाठी पण इझी जातं रोटी मेकरमध्ये। कृष्णा झोपलेला आहे। तर रात्रीचे 11 वाजलेत, आमचं सगळं आवरलेलं आहे। तर कृष्णासाठी मी एक गॅजेट मागवलं होतं, जे मला आज रिसीव झालं आहे। मी ते दुपारीच ओपन करून पाहिलं एक्साइटमेंटसाठी माझ्या। ते काय आहे ते मी तुम्हाला आत्ता दाखवेन।
कसं आहे की त्याला थोडी स्क्रीनची सवय लागलेली आहे, तर त्याचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मी त्याच्यासाठी एक एज्युकेशनल डिव्हाइस मागवलेला आहे. ऑलरेडी त्याच्याकडे बुक्स आहेत, हे असे बुक्स आहेत ज्यामध्ये असे चित्र वगैरे आहेत. तो हे पाहतो, त्याला आवडतंही. पण ह्यामध्ये कसं होतं की नुसते चित्र आहे आणि नाव जेव्हा आपण सांगेल तेव्हा त्याला समजतं. पण हे एज्युकेशनल डिव्हाइस हे असा एक थोडंसं वेगळा प्रकार आहे. तो काय आहे ते मी तुम्हाला दाखवते ओपन करून, मग तुम्हाला समजेल. तर हे काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर ह्यात बेसिकली आहेत फ्लॅश कार्ड्स. हे अशा प्रकारचे फ्लॅश कार्ड्स आहेत त्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल हे आहेत, हे कॅट, नंतर माऊस वगैरे, हे असे फ्लॅश कार्ड्स आहेत त्यामध्ये. तर एका कार्डमध्ये 2 आहेत, इकडं पुढे मागे. तर हे कसं वर्क करतं मी तुम्हाला दाखवते. त्यासोबत एक डिव्हाइस मिळालेला आहे. तर डिव्हाइस आपण पहिल्यांदा चालू करून घेऊया. इथे ऑन आणि ऑफचं बटन आहे. चार्जिंगसाठी तुम्हाला केबल दिलेली आहे, म्हणजे हे बॅटरीजवरती नाही आहे, तर चार्जेबल आहे. तर हे आता मी ऑन केलं. हे ऑन केल्यानंतर ना असा साऊंड येतो. तर फॉर एक्झाम्पल आपण डक घेऊ. तर डकचं हे फ्लॅश कार्ड आहे ते मी यामध्ये इन्सर्ट केलं. तर ह्यामधून काय होतं की त्याचं चित्र दिसतं, प्लस ते त्याचं जे काही नाव असेल ते उच्चारून दाखवतं, प्लस ते कसं साऊंड करते हेही त्यामध्ये दाखवलं जातं. आता फॉर एक्झाम्पल आपण सेकंड घेऊया, कॅट. तर हे अशा प्रकारे वर्क करतं. मला तर हे डिव्हाइस खूप आवडलेलं आहे. तर बरीच लहान मुले कसं करतात, आपण विचारलं की बाबा बुबू कसं करतं, का कसं करतो, आणि लायन कसं करतं, लायन, आणि मिक्सर कसा करतो. तर अशा प्रकारचे तो वेगळे वेगळे साऊंड काढतो. मग त्यासाठी हे डिव्हाइस मला वाटतं की युजफुल ठरेल. त्यासाठी हे डिव्हाइस मी मागवलेलं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता की इथं वेगळे असे फ्लॅश कार्ड्स दाखवलेले आहेत की ह्यामध्ये ॲनिमलचे 56 आहेत, डेली इसेन्शियलचे 31 आहेत, व्हेकल्सचे 25 आहेत, फूडचे 21, असे नंबर ऑफ त्यांनी कसे कार्ड्स दिलेले आहेत. तर ह्यातून त्याला काय होईल की वेगळ्या वस्तू इंट्रोड्यूस होतील, वेगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस होतील, वेगवेगळे पक्षी, प्राणी, सगळ्याचे आवाज त्याला समजतील. तर एज्युकेशनल डिव्हाइस म्हणून एक खूप चांगली रिप्लेसमेंट आहे आपल्या स्क्रीनसाठी. तर मला तर ही गोष्ट खूप आवडलेली आहे. जर तुम्हालाही हा प्रोडक्ट परचेस करायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. पण एक चांगलीच रिप्लेसमेंट ठरू शकते स्क्रीनसाठी आपल्या मुलांसाठी, आणि एक छान एज्युकेशनल टॉय आहे हे. आणि ह्याची क्वालिटीसुद्धा मला खूप आवडलेली आहे. चांगला आहे डिव्हाइस. आणि मेन म्हणजे हे काय, चार्जिंगवरती आहे, ह्याच्यामध्ये बॅटरीची गरज नाही. तर आपले मोबाईलचे चार्जर जे असतात त्याला चालून जातील. आणि ह्याची प्राईस आहे 299 समथिंग. त्या आसपास मी परचेस केलं होतं. यामध्ये 2 कलर आहेत, एक ब्लू आणि एक पिंक. तर मी कृषीसाठी ब्लू मागवला होता. तर मला तर डिव्हाइस खूप आवडलेला आहे. जर तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी हे डिव्हाइस परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हे परचेस करू शकता. तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तर मी सुरुवात केली म्हणजे कृष्णासाठी आणि माझ्यासाठी आणि अभिजितसाठी, आमच्या तिघांसाठी ह्या मेमरीज राहाव्यात ह्यासाठी मी हे ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. आता बघूयात कसं जमतंय. सोबत कृष्णा आहे त्यामुळं कसं मॅनेज होतंय. मेमरीज स्टोअर करणं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यामुळं होईल तसं मी तुमच्यासोबत माझे ब्लॉग शेअर करेन. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि थँक्यू.